वांग्याची भाजी बनवायला एकदम सोपी आणि खायला एकदम चटपटीत. झटपट वांग्याची भाजी कशी बनवायची करूयात रेसिपीला सुरुवात. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला आहे ना वांग्याचे काप करून मस्त फोडींची भाजी बनवून दाखवणार आहे. इतकी छान चविष्ट आणि चटपटीत भाजी होती नाही. बघा इथं मी 1/2 किलो वांगे घेतलेले आहेत. वांगी छान ताजी घ्यायची, थोडीशी देठं कमी करायची, देठं ठेवायची पण थोडीच कमी करायची, जास्त अशी लांब लांब देठं ठेवायची नाही. आतमध्ये किडलेले वगैरे आहेत का बघून घेऊया. वांग्याचे छान असे मस्त काप करून घेऊ आपण. वांगी कापून घेऊ. बघा असं थोडंसं देठ ठेवलं ना भाजी खायला छान लागते. असे वांग्याच्या फोडी करून घ्यायच्या, मस्त असे काप करून घेऊया. वांग्याचे किडलेले वगैरे आहेत का बघायचे आणि छान अशी वांगी चिरून घ्यायची. आणि वांगी काय करायचं, आणली ना ताजेच वांग्याची ही भाजी बनवायची. खायला एकदम मस्त चटपटीत भाजी लागते ही. टिफिनसाठी तर एकदम झटपट रेसिपी आहे बघा. अशी वांगी कापून घ्यायची आणि लगेच थोडंसं एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ. वांगी चिरून घेतली ना लगेच असं मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची, म्हणजे ह्या फोडी काळ्या पडत नाही वांग्याच्या. सर्व वांगे असेच मी कापून घेतलेले आहेत. बघा 1/2 किलो वांगे कापून घेतलेत. एकही वांगं किडकं निघालेलं नाही. मस्त असे पांढरे शुभ्र फोडी राहतात बघा. असं पाण्यामध्ये ठेवायचं. आता बघा इथं मी लसूण घेतलेला आहे. 1 गड्डी अख्खी घ्यायची लसणाची. ह्या भाजीला 20-25 तरी लसूण पाकळ्या असतील. ह्या गावरान लसूण आहे. एका खलबत्त्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं चिचून घ्यायचं लसूण. जास्त बारीक पण करायचं नाही. मस्त असं लसूण ठेचून झालेलं आहे. लसूण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. भरपूर लसूण टाकायचं ह्या वांग्याच्या भाजीला. असं मस्त खरपूस वांग्याच्या भाजीमध्ये लसूण भाजलेला असला ना भाजी खायला बघा एक नंबर लागते. लसूण वाटीमध्ये काढून घेऊया. असं भरपूर लसूण टाकायचं भाजीला. गॅसवरती मी आता एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये टाकूया 2 पळी तेल. तेल थोडंसं जास्तच टाकायचं ह्या भाजीला. टाकूया मोहरी छान भाजून घेऊ अगोदर. आणि मोहरी भाजली की लगेच थोडंसं जिरं टाकायचं. जिरी मोहरी व्यवस्थित भाजून घेऊ. लगेच याच्यामध्ये आपण ठेचून घेतलेलं लसूण टाकायचं. असं भरपूर लसूण मी इथं घातलेलं आहे भाजीला. लगेच थोडंसं त्याच्यामध्ये हिंग टाकूया. लसूण जास्त पण भाजायचं नाही आपल्याला. असं मस्त गोल्डन कलरवरती लसूण छान खरपूस भाजून घ्यायचा. हिंग टाकला, थोडंसं मिक्स करून घेऊया. किती छान हा लसूण भाजलेला आहे. असा ह्या वांग्याच्या भाजीमध्ये लसूण भाजला ना भाजीला चव पण खूप छान येते. लगेच त्याच्यामध्ये ना जास्त फोडी नितळायच्या नाही. आपण धुवूनच घेतलेले होते वांगी. टाकायची पटकन तेलामध्ये. लसूण तेल छान भाजलेलं आहे. त्याच्यामध्ये हे टाकून देऊया वांग्याच्या फोडी चिरून घेतलेल्या. बघा सर्व फोडी टाकलेल्या आहे. आता टाकूया थोडीशी हळद, 1/2 चमचा हळद टाकून 1 मिनिटभर तरी ह्या फोडी आपण लसूण तेलामध्ये छान परतून घ्यायचं. आपण ह्या भाजीला अजिबात पाणी वगैरे टाकणार नाही. मस्त वाफेवरतीच एकदम झटपट भाजी तयार होती बघा. 1 मिनिटभर असं छान परतून घ्यायचं. आता काही जास्त वेळ लावायचा नाही. लगेच इथं काळा मसाला मी टाकलेला आहे 1 चमचा. आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं. बघा 1 चमचा काळा मसाला टाकला. लगेच चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकायचं. एकदम झटपट रेसिपी आहे, एकदम पटकन होती. मीठ टाकलेलं आहे. आता टाकूया 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाणे भाजून मी हा शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवलेला आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं 1 मिनिटभर. मस्त परतून घ्यायचं हे बारीक गॅसवरती. सर्व मसाले शेंगदाणे छान असे परतून घेऊया. मीठ सर्व फोडींना मसाला लागला पाहिजे. मिक्स करून घ्यायचं असं व्यवस्थित. बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता फक्त 3 ते 4 मिनटं आपल्याला आहे ना 4 मिनिट तरी लागतात ही भाजी शिजायला. झाकण ठेवून आपण 3 ते 4 मिनटं भाजी ही शिजवून घेऊया. गॅस एकदम कमी ठेवायचा आणि वाफेवरतीच भाजी मी इथं शिजवून घेतलेली आहे. बघा किती छान भाजी शिजते आहे. मिक्स करून घेऊ. थोडं तयार झाली. वांगी शिजली का पण बघायची गरज नाही. एकदम मस्त झटपट वांगी पण शिजतात आणि भाजी पण तयार होते. तुम्ही टिफिनसाठी पण ही रेसिपी मस्त बनवू शकता. आता वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकू आणि भाजी आपण मिक्स करून घेऊया. गॅस बंद करून टाकायचा. आता झालेलीच आहे आपली इथं वांग्याची भाजी.
तुम्ही एकदाही नाही वांग्याचे काप करून भाजी करून बघा. वरण भात वगैरे केलं ना, ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर कशाबरोबरही खा, एक नंबर भाजी लागते ही. थोडीशी गार्निशनसाठी वरून कोथिंबीर टाकू. एकदम झटपट वांग्याच्या फोडींची मी भाजी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. ही सुकी भाजी तुम्ही टिफिनला पण नेऊ शकता. वांग्याची भाजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपी.